मंडळी नमस्कार. द पी आर टॉक शो मध्ये मी रवी देसाई आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर पी आर टॉक शोचं उद्दिष्ट एकच आहे की आपण प्रत्येक शोला एक वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील विभूती किंवा लोक आपल्याकडे येत असतात, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ येत असतात. आज आपल्यासोबत आहेत विनोद शिंदे. खरं तर शेअर मार्केटमध्ये ज्यांनी फार कमी दिवसात नाव केलेलं आहे. तर बरीच वर्ष झाली की शेअर मार्केटमध्ये काम करतात. यापूर्वी त्यांनी बँकिंग सेक्टरमध्येही काम केलेलं आहे. तर अशाच विनोद शिंदेकडून आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय आहे. विनोद सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं द पी आर टॉक शो मध्ये हार्दिक स्वागत. आता म्हणजे शेअर मार्केट म्हणजे अनेकांना शेअर मार्केटबद्दल गैरसमज, म्हणजे कधी कधी शेअर मार्केटमध्ये पैसा डुबतो येतो, काही जण लॉस जातात, म्हणजे याचं अपुरं ज्ञान असल्यामुळे अशा घटना घडतात. तर आज आपण त्या संदर्भातच चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे सर की शेअर मार्केट म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केट म्हणजे आपला एक भावनांचा खेळ आहे, जिथे एक सुरुवातीपासून सांगतो, मार्केट हे आपल्या दोन प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे. एक आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरं आहे सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे काय की थोडक्यात आता उदाहरण देतो की सरांना एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. सरांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्या व्यवसायासाठी त्यांना काहीतरी भांडवलाची गरज असते. ठीक आहे. तर मग भांडवल जमा करत असताना समजा त्यांना एक 5 कोटी भांडवलाची गरज आहे आणि त्यांनी स्वतः किंवा 4 मित्र मिळून त्यांनी एक 2.5 कोटी जनरेट केले आणि अजून 2.5 कोटीची तुम्हाला गरज आहे भांडवलाची. अशा वेळेस तुम्ही सर्वसामान्य लोकांना तुमचे समभाग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शेअर्स हा शब्द उच्चारतो, तर ते शेअर्स विकून त्यांच्याकडून तुम्ही पैसे गोळा करता. कारण की हेच 2.5 कोटी जर तुम्हाला जर बँकेमध्ये गेले तर तुम्हाला लोनच्या स्वरूपामध्ये ते पैसे उचलावे लागतात. जशी ते लोन तुमच्या अकाउंटला येते तसं तिथनं व्याज चालू होतं. पण तेच लोन न घेता सर्वसामान्य लोकांकडनं पैसे कसे जनरेट करायचे आणि तो पैसा व्यवसायासाठी वापरून येणाऱ्या प्रॉफिटमध्ये तुम्हालाच ते कसे परतावा द्यायचा हे कंपनी करते. म्हणजे थोडक्यात काय की बाबा भाग भांडवल तयार करण्यासाठी कंपनी शेअर मार्केट शेअर्स विकून आपलं भांडवल उभा करते. भाग भांडवल विकून कंपनी आपलं एक शेअर्स विकून कंपनी उभा करते, बरोबर. तर शेअर मार्केट म्हणजे साधारणतः याचं कामकाज कसं चालतं शेअर मार्केटचं? शेअर मार्केट म्हणजे काय असतं की थोडक्यात अजून म्हणण्यापेक्षा की शेअर मार्केटमध्ये जेव्हा सुरुवात होते, तुम्ही जेव्हा एखादे शेअर्स घ्यायला जाता त्यावेळेस होतं काय की बाबा एक माझं मराठीत आहे की जर एखादा शेतकरी असेल तर तो सर्वात प्रथम आडत ह्या ठिकाणी जातो आणि त्याचे होलसेल म्हणजे रोखठोक त्याचा माल विकला जातो. आपण जिथं खरेदी विक्री करतो तो आहे सेकंडरी मार्केट, जिथं तुम्ही डायरेक्ट डीमॅट अकाउंट ओपन करता आणि शेअरची खरेदी विक्री करू शकता. पण जिथं होलसेल भाव म्हणतो ह्याला आपण ह्याच शेअर मार्केटमध्ये आयपीओ असं म्हणतो. आयपीओ म्हणजे काय की बाबा तुम्ही सर्वसामान्य माणसं डायरेक्ट कंपनीला अप्लाय करून ते शेअर्स मागवू शकता. ते मिळेलच असे नाही, कारण की ज्या 5 कोटी शेअर्स विकायला काढले आणि 50 कोटी लोकांनी मागणी केली असेल तर अशा काळामध्ये काय होतं की ते 5च कोटी लोकांना मिळतात. पण आयपीओ ज्यावेळेस हा निघतो, इनिशियली पब्लिक ऑफर म्हणतात त्याला, त्यावेळेस सर्वसामान्य लोक ना कंपनी समोर ठेवते की बाबा हे माझं म्हणजे हा माझा प्रॉफिट आहे, हे माझी कंपनी आहे. मॅक्झिमम आपल्याकडे आकर्षण घेण्यासाठी लोकांपुढे प्रलोभन किंवा चांगल्यातलं किती माझी दर्जा आहे ते ठेवते आणि त्या हिशोबाने लोक शेअरची मागणी करतात. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस ह्या आयपीओच्या स्वरूपामध्ये कस्टमर मागणी करतो आणि तो त्याला मिळतो. आयपीओ म्हणजे एक होलसेल व्यापारी ज्या पद्धतीने कंपनी हे सर्वसामान्य लोकांना देते. त्याच्यानंतर ज्या वेळेस आयपीओ मध्ये जर तुम्हाला शेअर्स मिळाले तर तुम्ही सेकंडरी मार्केट, ज्याला आपण शेअर मार्केट असं म्हणतो, किंवा जिथं तुम्ही येता आणि 1 शेअर 2 शेअर ह्या स्वरूपामध्ये खरेदी विक्री करू शकता. मग होतं काय की ज्यावेळेस तुम्ही शेअरची खरेदी विक्री करता त्यावेळेस मार्केट हे 2 प्रकारामध्ये आहे. एक आहे डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि सप्लाय म्हणजे काय, याचं उदाहरण घ्यायला गेलो तर मंडईमध्ये तुम्ही गेले तर अख्ख्या मंडईमध्ये एकच व्यक्ती एक टमाट्याची टोकरी घेऊन बसलेला व्यक्ती आहे. तर अशा वेळेस काय झालं, डिमांड जास्त झाली का सप्लाय जास्त झाला? तर अशा वेळेस सप्लाय कमी झाला आणि घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे डिमांड वाढली. अशा वेळेस त्यात बटाट्यांचा रेट वाढतो. त्याच्या उलट सप्लाय जास्त झाला म्हणजे अर्धी मंडई ही फक्त बटाट्यांनी भरलेली आहे, तर अशा वेळेस सप्लाय वाढतो आणि डिमांड कमी होते, बरोबर त्याचा रेट खाली होतो. बस हेच आहे ह्या मार्केटमध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा खरेदी विक्री तुम्ही कुठे करावी, डिमांड केव्हा येते, सप्लाय केव्हा होतो, अशा पद्धतीने मार्केट चालतं. ओके, अशा पद्धतीने मार्केट चालतं. अगदी
योग्य सांगताय सर. पण शेअर मार्केटमध्ये काही समज असतात, गैरसमज असतात, की बाबा रे तू एवढा पैसा गुंतवला की तुला एवढा लॉस होतोच होतो किंवा एवढा फायदा होतो. मग काही जण जास्त प्रलोभन होतात नाही का, की त्यांना जास्त एक आकर्षण वाटतं की मी एवढा पैसा लावला मला एवढा पैसा मिळेल. तर कधी कधी लॉस जातो, काही जणांचे भरपूर नुकसान होतं, काही जणांना फायदा होतो. तर ह्याच्यातले जे काही गैरसमज आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल? कधी कधी लॉस होतो नाही, मॅक्झिमम लॉस होतो. कारण काय होतं की हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. ज्यावेळेस काय होतं की बाबा समज आणि गैरसमज म्हणजे काय, समज म्हणजे काय की बाबा मार्केटला शिकून तुम्ही ट्रेडिंग करताय हा समज. गैरसमज म्हणजे काय, मी रातोरात एकदम लखपती होईल. कारण की होतं काय की आता व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि अशा बरेच मार्गांमधनं एक काही नवखे शिकून येतात, थोडे पैसे काढतात आणि ते दाखवतात प्रलोभन की बाई मार्केटमध्ये मी महिन्याला 10%, 20%, 25% हे मी तुम्हाला देतो. पण हे फिक्स मान आहे. मार्केट तुमचं माझं कोणाचं नाहीये. मार्केट कोणाचं आहे? ज्याचा अभ्यासक आहे त्याचं मार्केट आहे, एका वाक्यामध्ये. कारण की होतं काय की प्रत्येक वेळेस तुमचं लक चालेलच असं नाही ना. मी काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटला वेळ द्यावा लागेल, ओळखावं लागेल, अभ्यास करावा लागेल. कारण की अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि हे तुमच्या प्रयत्नातून येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की आज कुणाला जर तुम्ही भेटता तर भेटल्या भेटल्या तुम्ही त्याच्याविषयी गेस करू शकत नाही. पण त्याच व्यक्तीबरोबर जर तुम्ही 1 महिना घालवला तर तुम्ही त्याला ओळखू शकता की बाबा तो राहतोय कुठं, त्याला मुलं किती, तो काय करतोय, म्हणजे कशामुळे होतं, हे तुमच्या टचमुळे. तसंच मार्केट हे लांबनं प्रेडिक्शन करण्याची गोष्ट नाहीये. जेव्हा तुम्ही मार्केटच्या सानिध्यामध्ये जाता, मार्केटचा अभ्यास करता, कंपन्यांचं वाचन करता, त्यांचं टेक्निकल आणि फंडामेंटल बघता, त्यावेळेस तुम्ही प्रेडिक्शन करू शकता. तर ते योग्य राहील. आता दुसरा एक असा प्रश्न आहे की शेअर मार्केट कोणी करावं? म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तोच याच्यामध्ये उतरू शकतो असाही म्हणजे मार्केटला आहे, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याने उतरायचं नाही. कोण करू शकतं शेअर मार्केट, याविषयी काय सांगाल? शेअर मार्केट एक मध्यम वर्गीयांचा एक पहिल्यापासून एक गैरसमज होता की शेअर मार्केट हा आपलं काम नाही. वेगळा वर्ग आहे जो वरचा वर्ग म्हणतो आपण, मिडल क्लासच्या वरचा, तर त्यांचं काम आहे, आपलं काम नाहीये. कारण की काय होतं की त्यावेळेसच आपल्या आई वडिलांनी ते रुजवलं होतं की हे आपलं काम नाहीये. कारण की त्यावेळेस तेवढं फास्ट कम्युनिकेशन नव्हतं. पण आज तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. इव्हन मजूर जरी हा काम करत असेल तरी त्याच्या खिशामध्ये तुम्हाला मोबाईल मिळतो. मग आता काय झालं की काही क्षणामध्ये तुम्हाला न्यूज म्हणा किंवा मार्केटची स्थिती म्हणा किंवा मार्केटचे अपडेट्स हे काही क्षणात मिळतात आहे. तर तसंच माझं एक वैयक्तिक मत आहे की मार्केट हे सगळ्यांसाठी. फक्त एकच आहे की मार्केटमध्ये तुम्ही अभ्यास करून या. म्हणजे आज प्रत्येक जण कुणीतरी नोकरी करतोय, कुणीतरी व्यवसाय करतोय. पण आज अशी अवस्था आहे की बाबा आपल्या अर्निंगच्या हिशोबाने डबल पटीने महागाई वाढत चाललेली आहे. मग ह्याला जर तोंड द्यायचं असेल तर आपला सेकंड सोर्स हा असलाच पाहिजे. मग सेकंड सोर्स म्हणून शेअर मार्केट हे खूप सुंदर आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की बाबा काही लोक म्हणतात की नाही नाही लॉस होतो. लॉस का होतो? कारण काय होतं की जे लॉस करून आलेले आहेत ना त्यांना जर तुम्ही विचारलं ना की बाबा तू कुठे शिकलाय, तर त्यांच्याकडे उत्तर नाही. पण लॉस हा त्यांनी भरपूर केलेला असतो. मग सांगायचं तात्पर्य काय की बाबा तुम्ही लॉस करायच्या अगोदर कुठेतरी शिका, मार्केटला समजून घ्या. मार्केट हे आपण नाही, आपले मुलंही करणार आहेत. मार्केट कधी थांबणार नाही, कारण भारताची इकॉनॉमी ही मार्केटवर आहे. त्याच्यामुळं मार्केट हे लाईफ टाईम चालणार आहे. मार्केटच्या मागे पळू नका, पण मार्केटला शिका. आणि मार्केट बरेच लोक म्हणतात की, म्हणजे थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो म्हणलं, तुम्हाला मी म्हणलं की 1 लाख रुपये एका दिवसात घेऊन जा आणि एकाला व्यक्तीला म्हणतो मी की 1,000 रुपये रोज घेऊन जा, तर काय परवडेल? रोजचे 1,000. कारण की 3 महिने त्याचे 1 लाख रुपये होणार आहे. मी म्हणतो एका दिवसामध्ये लखपती होण्याचे स्वप्न पाहू नका, कारण ते लॉंग टर्म नाहीये. तुम्ही रोज तुमचं एक टार्गेट सेट करा आणि त्या टार्गेट हिशोबाने जर तुम्ही प्लॅन वाईज जर चालला तर मार्केट तुम्हाला रोज पैसे देतं. ओके, बरोबर आहे. त्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. पण आता शेअर मार्केटचं ज्ञान म्हणजे पूर्ण माहिती पाहिजे. पूर्ण माहिती असल्याशिवाय उतरू नये असं म्हणतात. तर त्याविषयी काय सांगाल? कसं ज्ञान आत्मसात करावं, का असावं? मार्केटचं ज्ञान, आता मी जर म्हणलं तर मार्केटचं ज्ञान हे 2 प्रकारचे वेगळे. म्हणजे एखादी कंपनीची माहिती काढायची असेल तर फंडामेंटल आणि टेक्निकल. मग फंडामेंटल म्हणजे काय, हा पहिला प्रश्न आहे. फंडामेंटल म्हणजे कंपनीची स्थिती. ज्या प्रकारे आपण बघूया कंपनीचं इयर बाय इयर ग्रोथ काय होतोय, सेल्स काय होतोय, त्याचं बॅलन्स शीट तुम्हाला वाचता आली पाहिजे. कंपनीच्या ऑर्डर्स काय आहेत, कंपनीच्या बोर्ड मिटिंग होतात त्याच्यावरती तुमच्या लक्ष द्या. कंपनीने गेल्या वर्षी आणि आता वर्षी जो डिव्हिडंड देतो त्याच्यामध्ये तफावत काय आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फंडामेंटल झाल्या. आणि दुसरं आहे टेक्निकल. टेक्निकल म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये कंपनीचा जो डेटा कलेक्ट केला जातो तो तुम्हाला एक टेक्निकल दृष्ट्या तुमच्या समोर जातो, ज्याला आपण कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न,
प्राइस ऍक्शन, ओआय डेटा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यावरून तुम्हाला कळतं की कंपनीची स्थिती काय आहे, कंपनी किती वेळेसाठी खाली आली होती, कंपनी किती वेळेत वर गेली होती, कंपनी किती वेळ एकाच प्राइसवर राहिलेली आहे. त्यामुळे टेक्निकल माहिती असणं हे खूप गरजेचं आहे आणि ती जर वाचली तर मार्केटमध्ये ट्रेड करणं अवघड जात नाही. पुढचा प्रश्न असा आहे की यालाच धरून की डायरेक्ट ऑप्शन म्हणजे काय? म्हणजे बरेचसे प्रकार आहेत. पुट असतो, कॉल असतो, डायरेक्ट ऑप्शन एक, इंट्राडे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर डायरेक्ट ऑप्शन मध्ये काय आहे? आता बघायला की थोडक्यात मी आता थोडंसं महाग येतो 1-2 वर्ष कोरोनाच्या काळात ज्यावेळेस सर्व लोकांच्या नोकऱ्या बंद होत्या, व्यवसाय बंद होते, अशा वेळेस मॅक्झिमम लोक हे घरी बसून होते. तर तुम्ही मराठी चॅनल कोणते जरी बघितले ना तर प्रत्येक चॅनलवर काही ना काही चालू होतं, ते फक्त मार्केट चालू होतं. यशाची गुरु किल्ली, ह्याची गुरु किल्ली. तर ह्या हिशोबाने तुम्हाला मार्केटचं ज्ञान घेणं म्हणजे ज्ञान देतोय. पण माणसं घरी बसून असल्यामुळे ह्या 1.5 ते 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये पाठीमागच्या 10 वर्षात जेवढे अकाउंट ओपन झाले तेवढे हे 2 वर्षामध्ये अकाउंट ओपन झालेले. म्हणजे मॅक्झिमम लोक ह्या मार्केटकडे वळालेले. पण प्रॉब्लेम काय झाला की मार्केटकडे वळालेले नॉलेज नाही घेतलेलं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि झालं काय की ह्या काळामध्ये मार्केट एक सडन एकाच ट्रेंडमध्ये चालू होतं. एकाच ट्रेंडमध्ये चालू होतं म्हणजे काय होतं की मार्केट पडलं होतं कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर वन साईड चालू होतं, त्यामुळे लोकांना पैसेही मिळाले. पण ज्यावेळेस मार्केटचा कोरोनाचा काळ संपला त्याच्यानंतर तेवढे लोक मार्केटमध्ये राहिले नाही. मग कोण राहिले? जे असे लोक राहिले जे प्रॉपर अभ्यास करून त्यात ट्रेड करत होते. हा, मग ह्याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये जे व्यक्ती आहेत, मग सांगत की अभ्यास करा आणि मग हे करा. अगदी बरोबर आहे सर. माझा एक पुढचा प्रश्न आहे. आत्ता पाहिले की आपण त्यातलं ज्ञान वगैरे किंवा आपण मागच्या गोष्टी पाहिल्या की ऑप्शन ट्रेडिंग वगैरे काय, डायरेक्ट ऑप्शन म्हणजे काय. तर पुढचं अशी कोणत्या गोष्टीची गरज असते याला? म्हणजे त्याच्यामध्ये माइंडसेट आहे, शिस्त आहे, पेशन्स ठेवून. पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे मी आज ₹1,00,000 टाकले, मला संध्याकाळपर्यंत त्याचा प्रॉफिट मिळाला पाहिजे किंवा मला 2 दिवसात मिळाला पाहिजे. घाई फार करतात ते काही ट्रेडर्स किंवा त्याच्यामुळे त्यांना लॉस होतोय. आता तुम्ही सांगताय त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं मी पहिल्यांदा परत एक रिपिटेशन करतो की तुम्ही ऑप्शन आणि कॉल ऑप्शन बोलले. मार्केट हे आपल्या अंडरलाईन ऍसेटवर चालतं. अंडरलाईन ऍसेट म्हणजे तुमचं एक फॉर एक्झाम्पल शेअर घ्या, त्या शेअरची जी प्राइस आहे त्याच्यावरती चालतं. बेसिक मार्केट ज्याच्यामध्ये आपण सुट्टे शेअर घेतो, खरेदी विक्री करतो. दुसरा प्रकार आहे फ्युचर आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे ऑप्शन. लोक हे बेसिक न घेता डायरेक्ट फ्युचर ऑप्शनकडे वळालेले. मग ऑप्शन म्हणजे काय, फ्युचर म्हणजे काय, हे जर बेसिक नॉलेज त्यांच्यापाशी आता आहे का? ऑप्शन करत असताना ऑप्शन ग्रीक्स, ओआय डेटा, प्राइस ऍक्शन, ऑप्शन चेन रीड अँड यूज, अशा बऱ्याचशा पार्ट आहेत ज्या ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यासाठी लागतात. पण होतं काय की आता डायरेक्ट जो नवीन वर्ग आलाय तो ऑप्शनकडे वळालेला आहे की बाबा ऑप्शन मध्ये कमी पैशामध्ये जास्त पैसे कसे मिळवतात. ते पैसे मिळतात, पण ते लाईफ टाईम आणि कन्सिस्टंट कमवायचे असेल तर तुम्हाला ऑप्शनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक. आता तुम्ही त्या पुढचा दुसरा प्रश्न केला माइंडसेट. आता मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर काही गोष्टींची गरज आहे. फर्स्ट, तुमची अभ्यासू वृत्ती की बाबा मी शिकतच आहे, मी पूर्ण शिकलोय असं म्हणू नका, मी शिकत आहे. सेकंड आहे की तुम्हाला त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. सेकंड, तुमचं दिवसाचं टार्गेट हे तुम्ही पहिल्यांदा फिक्स करा की तुम्हाला किती कमवायचे. आणि पुढचं की मार्केटमध्ये आलं तुम्ही हे ठरवा की तुम्ही इन्व्हेस्टर आहात का ट्रेडर आहात. इन्व्हेस्टर म्हणजे काय, जे लॉंग टर्म शॉर्ट टर्म जे ट्रेडिंग करतात, घेतात आणि एक दिवसापेक्षा जास्त दिवस ट्रेड घेतात, त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो. आणि ट्रेडर म्हणजे सकाळी घेऊन संध्याकाळी विकणे. सकाळी घेऊन संध्याकाळी विकणे ज्याला आपण इंट्राडे म्हणतो, ते थोडासा रिस्की प्रकार आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन जास्त मिळत असल्यामुळे लोक इंट्राडेकडे जास्त वळतात. माझं वैयक्तिक मत आहे की बाबा इंट्राडे हे नॉलेजेबल आणि एक्सपिरियन्स प्लेअरनी करावं. कारण की काय होतं, नवीन माणूस येणारा व्यक्ती हा 90% जो लॉस आहे तो इंट्राडे मध्ये होतो की बाबा एका दिवसामध्ये मला पैसे मिळाले पाहिजे. तर इंट्राडे टाळून थोडंसं स्विंग ट्रेडिंग, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म ह्या हिशोबाने केलं तरी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो. आता पुढचा एक थोडा वेगळा प्रश्न आहे. इक्विटी म्हणजे काय, इक्विटी मार्केटिंग काय, ट्रेडिंग काय, ह्या बघा संदर्भात सांगा. इक्विटी म्हणजे कंपनीचे समभाग. ज्या पद्धतीने मी आता पहिला प्रश्न होता तो कसा बरं की इक्विटी म्हणजे कंपनी ज्यावेळेस मार्केटमध्ये येते त्यावेळेस तिचे जे समभाग विक्रीला काढते त्याला आपण शेअर्स म्हणतो. मग इक्विटी म्हणजे काय की बाबा मार्केटमध्ये आलेले ते शेअर्स म्हणजे आयपीओ ज्यावेळेस येतो त्या स्लॉट साईज मध्ये येतो, पण सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ते शेअर्स खरेदी आयपीओ विकायला जाता तो तुमचा इक्विटी झालेला लागतो. तिथं तुम्हाला 1-2 शेअर्स विकता येतात, 1-2 शेअर्स घेता पण येतात, त्याला कसल्याही प्रकारचं लिमिट नाहीये. मग त्यामुळे
तुम्ही नवीन येणाऱ्या माणसांनी, माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही पहिल्यांदा इक्विटीमध्ये ट्रेड करावं. कारण की तिथं तुम्ही कमी लॉटमध्ये किंवा कमी क्वांटिटीमध्ये घेऊन सुद्धा ट्रेड करू शकता. की येणारा अनुभव हा इक्विटीमध्ये जर आला तर हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप फ्युचर ऑप्शनकडे मग वळू शकता. डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट याच्यात म्हणजे काय काय याच्याबद्दल काय माहिती द्याल? थोडक्यात काय की बा आपल्याला बँकेमध्ये व्यवहार करायचे असेल तर बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. तसंच शेअर मार्केटमध्ये जर खरेदी विक्री करायची असेल, शेअर मार्केटमध्ये जर खरेदी विक्री करायची असेल तर ट्रेडिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि ते शेअर सांभाळण्यासाठी जे अकाउंट ओपन केलं जातं त्याला आपण डीमॅट अकाउंट असे म्हणतो. त्यामुळे ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट हे संलग्न असतं. म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त जर शेअर तुमच्याकडे राहिले तर बाय डिफॉल्ट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटवरून ते शेअर तुमच्या डीमॅटला जातात. आणि जिथे डिमटेरियलाइज स्वरूपामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जिथे शेअर सांभाळले जातात त्याला आपण डीमॅट अकाउंट असे म्हणतो. हे डीमॅट आणि ट्रेडिंग हे समजलं, पण परंतु डीमॅट अकाउंट समजा आपण काढलं, एखाद्या ग्राहकानं डीमॅट अकाउंट काढलं, एखादा ट्रेड त्याच्यामध्ये केला आणि काही वर्ष किंवा काही दिवस त्याने ते म्हणजे त्याच्यात व्यवहारच केले नाहीत, तर मग ते काय बंद पडतं की त्याचे फायदे तोटे काय, कशा प्रकारे काय असतं, कशा पद्धतीने कामकाज चालतं? जे शेअर मार्केट आहे हे सेबीच्या अंडर आहे. सेबीच्या अंडर जे आहे त्यानंतर परत त्याच्यानंतर एक 2 डिपॉझिटरी सर्व्हिसेस आहे. एक आहे सीडीएसएल आणि दुसरा आहे एनएसडीएल. तुमचं जे डीमॅट अकाउंट ओपन होतं ते सीडीएसएल अथवा एनएसडीएल ह्या 2 डिपॉझिटरी पैकी एका डिपॉझिटरी सर्व्हिसच्या अंडर होतं. जिथे डिमटेरियलाइज स्वरूपामध्ये तुमचे शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स हे सांभाळायचं काम करतो. हे टोटली गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. त्यामुळे त्याचे काही भीती नसते. आता पुढे काय, किंवा मी शेअर खरेदी केले आणि वर्ष 2 वर्ष पाहिलेच नाही, किंवा मी अकाउंट ओपन केलं आणि ते वापरलंच नाही, तर अशा ह्याच्यामध्ये अकाउंट तुमचं एक सर्टन लिमिट नंतर ते डॉर्मंट होतं. डॉर्मंट होतं म्हणजे काय की बाबा मार्केटने सांगितलं की बाबा तुम्ही जर 6 महिने किंवा 1 वर्ष हे अकाउंट युजच नाही केलं तर ते डॉर्मंट केलं जातं. मग डॉर्मंट करण्यासाठी परत तुम्ही केवायसी अपडेट करून तुम्ही ते अकाउंट रेग्युलर करू शकता. थोडक्यात गोठवण्याचा प्रकार. येस येस. आणि हा. नंतर पुन्हा तुम्ही केवायसी केल्यानंतर ते परत ते रेग्युलर पुन्हा चालू होऊन जातं. हो हो. ओके सर, आता मी शेवटाकडे येतो. शेअर मार्केट पासून लांब राहून पैसे कमवता येतात का त्याच्यातून? नक्की. कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये? आता कसं आहे की ज्यांच्याकडे वेळ आहे, म्हणजे आता मी पहिल्यांदा येतो, ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी काय केलंय की बाबा, पहिल्यांदा तुमचा पहिला प्रश्न होतो की ते काय म्हणतात की बाबा शेअर मार्केट कुणी करावे. शेअर मार्केट मी म्हणतो विद्यार्थ्यांनी करावे, गृहिणींनी करावे, किंवा जे जर वय 18 वर्ष कंप्लीट झाले त्यांनी शेअर मार्केट करावे. कारण शेअर मार्केट सारखा व्हाईट कॉलर धंदा कुठेच नाही. आणि ह्याच्यातनं जे काही येईल ते तुम्ही टॅक्स वगैरे हे करून सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी अभ्यास करून म्हणतोय अभ्यास करून जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केट शिवाय दुसरा व्यवसाय नाही. आणि कोणतीही गोष्ट जसं कामाला गेल्याशिवाय पगार मिळत नाही तसं ह्या मार्केटला वेळ दिला तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्याच्या पुढचं आहे की बाबा मार्केटमध्ये न येता तुम्ही पैसे कसे कमवू शकता. मार्केटमध्ये न येता पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे साधा आणि सोपा म्युच्युअल फंड आहे. तिथे तुम्हाला इच्छा खूप आहे की बाबा मला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये, मार्केटला माझ्याकडे खूप पैसे माझ्याकडे आहेत पण मी कुठे गुंतवावे हे मला माहित नाही. अशा कंडिशनमध्ये म्युच्युअल फंड हा एक चांगला प्रकार आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय की म्युच्युअल फंड म्हणजे प्रत्येक बँके वेगवेगळ्या संस्थांनी एक म्युच्युअल फंड आपापले फंड जनरेट केलेले आहेत. ते सुद्धा तुमचे सेबीच्या अंडर असतात. मग त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडून तुम्ही 5,000 10,000 अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे एक सर्टन अमाऊंट देता, ते पैसे गोळा करतात आणि त्यांच्या अभ्यासाने तुमचे 100 रुपये वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये लावले जातात. आणि त्याच्यातनं तो इन्कम येईल तो तुमच्या अमाऊंटनुसार तुम्हाला दिला जातो. म्हणजे तिथं तुमचं डोकं न लावता सुद्धा मार्केटमधनं तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह राहून पैसे कमवू शकता. आणि ऑन अन ऍव्हरेज जर बघितलं तर म्युच्युअल फंड ज्याला आपण 2 प्रकारचा आहे, लमसम आणि मंथली, ज्याला आपण एसआयपी म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे ज्याची इच्छा आहे की बाबा मला 1 टाइम द्यायची तर त्याला लमसम, आणि मंथली जर म्हणलं की बाबा मला आरडी सारखं हे करायचं तर त्याला एसआयपी आहे. एफडी पेक्षा चांगला रेट हा तुम्हाला एसआयपी देतो. आतापर्यंतची जर हिस्ट्री पाहिली तर अबाव 15%च्या ऍव्हरेजनी प्रत्येक एसआयपी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे रिटर्न देते. फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये कोणता फंड निवडायचा, कोणता फंड, त्यात पण अभ्यास आहे की तुम्ही आता 200-500 फंड आहेत त्यामुळे मी कोणत्या फंडामध्ये इन्व्हेस्ट करायचे हे थोडासा अभ्यास केला तर ते सुद्धा खूप चांगलं आहे. बरेचदा आपण शेअर्स पाहतो, भरपूर हजारो कंपन्या शेअर मार्केटला आयपीओ घेऊन उतरलेल्या असतात, परंतु या कंपनीचा शेअर्स ग्रोथ करतोय, हा डाऊन चाललाय, इनक्रीज आणि डिक्रीज असं चाललाय, तर याचं विश्लेषण करून कोणतं शेअर्स आपण घ्यावा आणि याचा कसा अभ्यास असतो, काय थोडक्यात काय सांगाल तुम्ही?
आता थोडक्यात काय की बाबा 4 ते 5 हजार कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये मला एखादा शेअर घ्यायचा आहे, तर तुम्ही कसा निवडावा हाच आता प्रश्न आहे तुमचा. तर त्याचं काय आहे की बाबा आपल्याकडे बरेचसे टेक्निकल टूल्स आहेत. त्या टूल्समध्ये म्हणजे एखादी कंपनी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्यावरती स्क्रीनर लावू शकता. किंवा काय पाहावं असं जर म्हणलं तर कंपनीचा तुम्ही इयर बाय इयर फंडामेंटल जर बघायचं म्हणलं तर इयर बाय इयर ग्रोथ, सेल्स, परत म्हणलं तर पी रेशो, बऱ्याचशा अशा टेक्निकल वर्ड्स आहेत जे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही आणि ते जर सांगायला गेलं तर वेळ लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कंपनीचे फंडामेंटली सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात की कंपनी तेवढी स्ट्रॉंग आहे का, आपण घेतलं तर कंपनी किती रिटर्न देऊ शकते. हे थोडंसं बॅक डेटेड जर डेटा आपण चेक केला तो केला आणि प्लस आपण त्याला जर एक सांगड म्हणून जर टेक्निकलचा जर अभ्यास केला किंवा हा शेअर वारंवार कोणत्या प्राइसला टच करतोय, वारंवार कोणत्या प्राइसला रजिस्टर ज्याला म्हणतो की वर टच करून परत खाली येतोय, तर ही थोडंसं टेक्निकल अभ्यास केला तर काही क्षणामध्ये आपण ते सुद्धा काढू शकतो. पण त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे शेअर मार्केट उतरायचं म्हणलं तर मित्र पूर्णपणे अभ्यास करून तुम्ही उतरू शकता. मग तुम्हाला फायदा काय आणि लॉस काय याचं पूर्ण गणित त्याच्यामध्ये समजून येईल. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणलात की हा टोटली व्हाईट कॉलर आहे. येस, 100% हा गव्हर्नमेंट अंडर आहे. भारत सरकारच्या अंडर शेअर मार्केट चालतं. काही जणांचं म्हणणं आहे म्हणजे समज गैरसमजमध्ये जो येतो ना की बाबा रे हा एखाद्या 2 नंबर सारखा व्यवसाय आहे, काळा बाजार इथे केला जातो. हे समज गैरसमज काय आहेत? कारण बऱ्याच जणांचं याच्यामुळे नुकसान होतं किंवा जे करू इच्छितात ते सुद्धा उतरत नाहीत ह्याच्यामुळे. या चर्चेकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बऱ्यापैकी लोक माझ्याकडे पण येतात की सर माझे एवढे पैसे गेले, तेवढे पैसे गेले. मग माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा एक व्यवसाय म्हणून बघा. तुम्ही जर एका दिवसात जर लखपती बनायचं असेल तर मग तुम्ही तुमची ती हालत करून घेतात. कारण की तुम्ही ज्यावेळेस पैसे घालवता ना त्यावेळेस हे एका वेळेस जात नाहीये. तुम्ही थोडे थोडे करून रोज घालवताय. पण ज्यावेळेस थोडेफार पैसे गेल्यानंतर आपल्यामध्ये काय कमी आहे, मला ते का कळत नाहीये, तर त्याचा मी काय अभ्यास करावा हे तुम्ही जर कळत नसेल. म्हणून मी पहिल्या वेळेस पण म्हणलो हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर नॉलेज अर्धवट घेऊन आले आणि त्याच्यामध्ये तुमच्या अज्ञानापोटी जर पैसे घालवले तर तुम्हीच बाहेर जाऊन म्हणणार की हा जुगार आहे. पण ते जर अभ्यास करून जर तुम्ही कन्सिस्टंट पैसे कमवत असेल, त्याकडे व्यवसाय म्हणून जर पाहत असेल तर तो तुम्हाला डेलीचे म्हणतो मी कन्सिस्टंट पैसे देऊ शकणारा मार्ग आहे. मंडळी, विनोद सरांनी अतिशय सुंदर असं शेअर मार्केटचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करा. पूर्ण म्हणजे त्यांनी थोडक्यात असं सांगितलं की पूर्ण तुम्हाला त्याचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटला उतरू नका. कारण पैसा हा लगेच एका दिवसात माणसाकडे येत नसतो. हळूहळू तो कमवावा लागतो. तर अशा पद्धतीनं विनोद सर तुम्ही फार सुंदर शेअर मार्केटबद्दल आम्हाला माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. मित्रहो, तर असे वेगवेगळे विषय ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तज्ज्ञांना जाणून घेण्यासाठी द PR टॉक शोला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जो आहे सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन आहे तो दाबा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.